पाणी टंचाईचं संकट लक्षात घेऊन प्राजक्तानं एक नवा फंडा शोधून काढलाय। त्यामुळे पाणी वाचवण्यात हातभार लागलाय आणि हे सगळं काम ती मोफत करते। पाहूयात नक्की काय आहे हा फंडा। मुंबईत हॉटेलमध्ये जाताना आता हे सूत्र पाठ करून जा, जितनी प्यास उतना ग्लास। नेमका असाच बोर्ड तुम्हाला हॉटेलमध्ये जागोजागी आढळेल। जेवढी तहान लागली तेवढंच पाणी देण्याचं हे आवाहन, यामुळे बरंच पाणी वाचणार आहे। खरं म्हणजे हॉस्पिटॅलिटीच्या नावाखाली हॉटेल्समध्ये वारंवार ग्लास भरले जातात, मात्र ह्यात लाखो लिटर पाणी वाया जातं। हे पाणी वाचावं ह्यासाठी टेबलांवर अशा पद्धतीचे पोस्टर्स लावून जनजागृती केली जाते। अंडर दीज सर्कमस्टांसेस हम सबकी ये रिस्पॉन्सिबिलिटी है, हमारी ड्यूटी है कि हमको अपनी तरफ से वी हैव टू कंजर्व वाटर टू द बेस्ट ऑफ आवर एबिलिटीज़। तो हमने स्टाफ को, अपने गेस्ट को, सबको बताया गया है, सबको बताया है कि उनको पानी के यूज़ में थोड़ा ध्यान देना चाहिए। विलेपार्ले इथल्या प्राजक्ता सामंत ह्या महिलेनं या कॅम्पेनची सुरुवात केली। त्यासाठी सोशल नेटवर्किंग साइट्सवर जितनी प्यास उतना ग्लासचे पोस्टर्स तयार केले। हजारो वेळा तिने हे पोस्टर्स ट्विटर, फेसबुकवर शेअर केले। आता तर 50हून अधिक हॉटेल मालकांनी हे पोस्टर्स प्राजक्ताकडून मागवले आहेत। हे काम प्राजक्ता मोफत करतेय। कॅम्पेन सुरू करावं सोशल मीडियावर की जस्ट अपील आहे लोकांसाठी की तुम्ही मराठवाड्यात जाऊन काही काम करू शकला नाही तरी इथे तरी थोडं तुम्ही करू शकता। एवढं आपल्या हातात आहे की जेव्हा बाहेर जाल किंवा घरी सुद्धा। काही दिवसांपूर्वी हॉटेल चालकांच्या आहार या संघटनेनेही अर्धा ग्लास पाणी देणार असल्याची भूमिका जाहीर केली होती। पाणी वाचवण्यासाठी ही मोहीम आहे, त्याला ग्राहकांचाही तेवढाच प्रतिसाद आवश्यक आहे। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मुंबईतल्या हॉटेल चालकांनी तर आता पुढाकार घेतलाय। त्यामुळे आता मुंबईकर ग्राहकांनी देखील याला प्रतिसाद देण्याची गरज आहे। त्यामुळे यापुढे हॉटेलमध्ये गेल्यावर जेवढी तहान असेल तेवढंच पाणी मागा आणि जितनी प्यास उतना ग्लास या मोहिमेला प्रतिसाद द्या। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकजसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। खवय्यांचं हक्काचं ठिकाण म्हणजे पुणे। आज मिसळ वीक मध्ये दाखवणार आहोत पुण्याची मिसळ। महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीमध्ये अतिशय चमचमीत आणि झणझणीत ठरलेला एक प्रकार तो म्हणजे मिसळ। आणि या मिसळची खासियत, मिसळचं वैशिष्ट्य तुम्हा सर्वांपर्यंत मी घेऊन येतोय आमच्या या कार्यक्रमामधून। त्याचं नाव आहे प्रकाश कोल्हापुरी मसाले प्रस्तुत अस्सल चव महाराष्ट्राची, सपोर्टेड बाय झी 24। आज आम्ही आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामधल्या 2 निवडक मिसळविषयी तुम्ही माहिती जाणून घेताय। आणि आता आम्ही आलोय पुण्यातील अस्सल मिसळ या सेंटरवर। जाणून घेऊयात अस्सल मिसळची कहाणी, त्याची गोष्ट आणि त्याची वैशिष्ट्य मृणालिनीताईंकडून। मृणालिनीताई, नमस्कार। मला सांगा की तुम्ही ज्या पद्धतीने ही मिसळ सर्व करता आणि मिसळ आता मला दिसते इथे, ती खूप डिलिशियस दिसते आणि मी ती नक्की खाणार आहे, त्याचा आस्वाद घेणार आहे। पण त्यापूर्वी मला सांगा की या अस्सल मिसळची सुरुवात कशी झाली? माझा लहान भाऊ अविनाश, मी त्याच्याशी बोलले, मी त्याची मदत घेतली थोडी आणि आम्ही हे सगळं कॉन्सेप्च्युअलाइज केलं। आणि मिसळ तर काय म्हणजे हार्टबीट आहे पुण्याची। पुण्याचा ब्रेकफास्ट इज पहिला दिवस सुरुवात होते मिसळनी, त्यामुळे आम्ही मिसळ सिलेक्ट केली आणि अशा प्रकारे आम्ही 1.5 वर्षापूर्वी सुरू केलं अस्सल मिसळ। प्रत्येक ठिकाणची मिसळ काहीतरी वेगळी असते। जसं आपण म्हणतो की कोल्हापूरची मिसळ थोडीशी तिखट असते, पुण्याच्या मिसळीमध्ये पोहे घालून मिसळ बनवतात। तर असं असताना अस्सल मिसळीचं वैशिष्ट्य काय? अस्सल मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे की मी असा विचार करून ही मिसळीची रेसिपी डेव्हलप केली की एक तर सगळ्यांना खाता यावी, खूप तिखट नको आणि अगदी माइल्डही नको, नाहीतर मिसळीची मजा येत नाही। तुम्ही ही जी मिसळ बनवता ती कशी बनवता, त्याची रेसिपी काय? म्हणजे एक विशिष्ट पद्धतीने मिसळ बनवली जाते की आधी काय बटाट्याची भाजी असेल आणि त्याच्यानंतर काय काय त्याच्यामध्ये ॲड केलं जातं, सो तुमची मिसळ कशी बनते? आम्ही बटाट्याची भाजी, मटकीची उसळ आणि फरसाण आणि मग त्याच्यावर कट
असं हे एक बेसिक प्रिपरेशन आहे. अस्सल मिसळच्या डायरेक्ट किचनमध्ये मी आत्ता इथे आलो आहे आणि माझ्याबरोबर आहेत अस्सल मिसळचे श्री अविनाश. ही आत्ता माझ्यासमोर जी अविनाश यांनी बनवलेली अस्सल मिसळ आहे ती नक्की तुम्ही एकदा येऊन चव घेऊन बघा. जनरली मटकीची उसळ खाली घातली जाते, त्याच्यावर चिवडा फरसाण म्हणजे जे काय असतं आणि मग सॅम्पल. आम्ही असं नोटीस केलं की बाय द टाईम मिसळ संपती आहे, पोट भरलेलं असतं आणि सगळी मटकी खाली वेस्ट होते. म्हणजे ती खरं तर ती जायला हवी पोटात, ती जात नाही. हां, एक्झॅक्टली. त्यामुळे मग माझ्या भावानी वरनं ती घालायला सुरुवात केली. त्यांनी लुक पण छान आला आणि ती खाल्ली गेली, म्हणजे आधी खाल्ली गेली. खरंच ही मिसळ खूपच डिलिशियस दिसतेच आहे. थँक्यू मृणालिनी ताई, तुम्ही आमच्याशी बोललात आणि तुमच्या या अस्सल मिसळीचा आस्वाद मी आता घेणार आहे. खूप छान आहे, इट्स डिलिशियस. नमस्कार. प्रकाश कोल्हापुरी मसाले प्रस्तुत अस्सल चव महाराष्ट्राची सपोर्टेड बाय झी 24 तास या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आम्ही आलो आहे श्री कला मिसळ या जॉईंटवर. माझ्याबरोबर आत्ता आहेत श्री पांडुरंग पवार. सर नमस्कार. काय प्रवास आहे, कधी सुरू केली तुम्ही, मिसळची सुरुवात कशी झाली? 22 वर्ष झाले चालू करून. पहिले हातगाडी लावायचो, हातगाडी लावता लावता मग 1 वर्ष 2 वर्ष हातगाडी लावली, तिथून पुढं मग हे दुकान घेतलं. इकडे आल्यानंतर आम्ही असं ऐकलं की या मिसळचं आणखी एक प्रेमाचं नाव आहे, आबाची मिसळ असं म्हणतात. तर काय, का, कसं हे नाव पडलं? माझं नाव खरं पांडुरंग आहे, पण मला सगळे पहिल्यापासून घरात आबा म्हणतात, त्याच्यामुळे इथे बी सगळे आबा आबा म्हणून आबाची मिसळ करून टाकली. आबा मला सांगा की तुमच्या श्रीकला मिसळची खासियत, वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे वाटण, आलं, लसूण, खोबरं, कांदा हे चांगलं फ्राय करून घ्यायला पाहिजे. त्याचं प्रोसिजर आहे ते व्यवस्थित केलं तर मिसळला चव येणार. कितीही झणझणीत आणि तिखट मिसळ असली तरी ती चवदार आहे आणि ती लोकांना जाताना हसत पाठवणारी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हीच खरं तर आबांच्या मिसळची खासियत आहे. आम्ही असं ऐकलं की इथली जी झणझणीत चमचमीत आबाची मिसळ ही जी आहे ती तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त तुमची एक स्पेशालिटी सुद्धा आहे की तुम्ही उपासाची मिसळ सुद्धा आमच्या ग्राहकांसाठी घेऊन येतात. त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. म्हणजे लक्षात म्हणजे येत नव्हतं तेव्हा करताना की काय करायचं, तर मग हे म्हटलं की आमटी करू, खिचडी, त्याच्यावर चिवडा, ठेचा मिरचीचा, म्हणजे अजून चव जास्त व्यवस्थित, कोशिंबीर काकडीची. मग ते आम्ही असं दोघांनी मिळूनच डोकं चालवलं नाही, मग ती डिश चालू केली आम्ही. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीतला एक आवडता पदार्थ म्हणजे खेकडा. मुंबईतल्या खाडीत मिळणारा हा खेकडा 7 समुद्रापार पोहोचवला तो नवी मुंबईतल्या गुणाबाई सुतार यांनी. नवी मुंबईमध्ये गुणाबाई सुतारांचा व्याप आता बराच वाढलाय. त्या चिंबोरी आणि खेकड्यांचा व्यापार करतात. नवी मुंबईतल्या वाशी खाडीतले हे खेकडे गुणाबाईंनी थेट सिंगापूर आणि मलेशियापर्यंत पोहोचवले आहेत. पण हे सोपं मुळीच नव्हतं. प्रचंड मेहनतीनं हे शक्य झालंय. गुणाबाई वयाच्या 8व्या वर्षांपासून मासेमारी करतात. त्यांचं शिक्षण अवघं 1ली इयत्ता. तरीही आज त्या यशस्वी निर्यातदार आहेत. सुरुवातीला त्या शेजारच्या गावात जाऊन चिंबोरी विकायच्या. हळूहळू मुंबईतल्या हॉटेल मालकांची गुणाबाईंच्या चिंबोऱ्यांना मागणी वाढू लागली. मग गुणाबाई चेन्नईला चिंबोऱ्या पाठवू लागल्या आणि 1980 पासून सिंगापूर आणि मलेशियात चिंबोऱ्या जायला लागल्या. मी 8 वर्षाची झाले असताना वडिलांच्यावर मासलीच पकडायला जावायची आणि त्याच्या बाबाच्यावर ती मासलीचाच व्यवसाय शिकलो ना. व्यवसाय करता मासतेच, मग त्याच्यावर मग आता जे छोटं मोठं समजा गाव होतं त्या गावामध्ये आपलं हातावर इकायला ते टोकरी इकायला जावायचो आम्ही. आता आमचा परदेशी सिंगापूर जातं, पहिला जावाचा मलेशिया जावाचा. या व्यापारात गुणाबाईंना अनेक चढ उतार सोसावे लागले.
व्यापार महत्त्वाच्या टप्प्यात असताना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या माणसांनी धोका दिला. मग 2 वर्ष हा व्यवसाय त्यांना बंद करावा लागला, पण त्या खचल्या नाही. त्यांच्या मुलाच्या मदतीनं त्यांनी हा व्यवसाय पुन्हा सुरू केला. खेकड्याला हात लावताच तो भरलेला आहे की रिकामा आहे हे गुणाबाईंना लगेच समजतं. भरलेल्या खेकड्याची किंमत जास्त आणि रिकाम्या खेकड्याची किंमत कमी असते. जे खेकडे हलके आहेत त्यांना पुन्हा शेततळ्यात सोडून आणखीन जाडजूड केलं जातं, पण त्यामध्ये त्यांना अनेक अडचणी येतात. पाणी जर वावाचा बंद झाला तर तल्यान पाणी राहील, आणि पाणीच वावता राहिला मग तल्यान पाणी राहिलं तर मासली मरल. पाण्याशिवाय मासली जगत नाही. त्याच्यासाठी सरकारने एवढी आमच्यावर सहानुभूतीने दया करावी, मायबाप म्हणून, का यांची जी एवढी जगा यांची सातबऱ्याची नाव सर्व. या व्यवसायाला चालना मिळावी यासाठी गुणाबाई आणि त्यांच्या मुलांनी नवी मुंबईतल्या 65 मुलांना प्रशिक्षणासाठी चेन्नईतल्या खेकडा सेंटरमध्ये नेलं. पण शेततळी मासेमारांच्या नावावर नसल्यानं शासनाचं कुठलंही अनुदान त्यांना मिळत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये जो मत्स्य व्यवसाय वाढायला पाहिजे तो वाढत नाही. याचं कारण म्हणजे सरकार एवढं लक्ष देत नाही आहे. आपल्या नवी मुंबईमध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये लोक परंपरेने व्यवसाय करतात. त्यांची तिथं वहिवाटीची जागा आहे, जे तलाव आहेत, त्या तलावामध्ये त्यांनी उत्पन्न घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना लिगली परमिशन देता आली पाहिजे सरकारला. गुणाबाईंनी नवी मुंबईतल्या या खाडीतले खेकडे साता समुद्रापार पोहोचवलेच, पण त्याचबरोबर अनेकांना रोजगारही दिला. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. साहित्य विश्वात मानाचा समजला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार यंदा ज्येष्ठ लेखिका शांता गोखले यांना जाहीर झाला. ह्याच निमित्ताने आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूयात. शांता गोखले यांच्या घरी आपण आहोत की आज आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी. त्यांना फोन खूप येत आहेत आता महाराष्ट्रभरातनं की ज्यांना ज्यांना ही बातमी कळलेली आहे. खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन. काय आज काय वाटतं? आज तुम्ही सकाळपासून फोन घेत असाल. थकली पण आनंद आहे, कारण आपला आनंद लोकांच्यात असतो. लोकांचे जे फोन यायला लागले तसं मला वाटलं चांगली गोष्ट झाली आहे ही. लोकांना आनंद होतोय त्या अर्थी. आत्ताच्या पिढीला वाचन जास्त येत नाही किंवा वाचनामध्ये रमत नाही. गेम्स किंवा बाकीच्या मोबाईलमध्ये वगैरे ही पिढी रमते असं म्हटलं जातं. काय वाटतं तुम्हाला सध्याच्या पिढीबद्दल? तर परवाच्याच दिवशी मी असं वाचलं की कोणी विशेष वाचत नाही आहे. मी 3री कादंबरी लिहायला घेतली आणि मी म्हटलं नको लिहूया आपण, कोणासाठी लिहायचं, पण लोकांसाठी लिहितच नसतो आपल्यासाठी. तर एक थोडा वेळ असा विचार येऊन गेला आणि मग म्हटलं चला लिहायचंच आहे, वाचो कोणी न वाचो, आपलं काम लिहिण्याचं आहे. रेणुकाची प्रतिक्रिया नेमकी आज फोन आल्यानंतर ज्यावेळेस तुमचं थोडं संभाषण झालं, काय म्हटली? कशा प्रकारचा आनंद तुम्ही शेअर केला? ती तिच्या अगदी टिपेच्या आवाजात एकदम मम्मा कॉंग्रॅच्युलेशन्स असं, आणि मग थोड्या वेळाने म्हणाली की अगं तुला मी कॉंग्रॅच्युलेट करते, काहीतरी दाखव. कारण तिने ताबडतोब ते फेसबुकवर टाकलं, काय ट्विटरवर, काय तिथे मी कुठेच जात नाही, आणि त्या प्रतिक्रिया सगळ्या मला सांगत होती. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. भाजपच्या प्रदेश कोषाध्यक्ष शायना एनसी यांच्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलं. मुंबईत पार पडलेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमावर आधारित हे कॉफी टेबल बुक आहे. पुस्तकाचं नाव मूव्हर्स अँड मेकर्स असं आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानही उपस्थित होता. मेक इन इंडिया कार्यक्रमाबद्दल हे पुस्तक म्हणजे एक उत्तम संग्रह असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला अनेक उद्योगपती आणि प्रतिष्ठित उपस्थित होते. In my opinion, none other than our Honorable Prime Minister has had the vision
and weather it all to make this come true for a nation like India, and Make in India is one solid step towards making this far-sighted vision a reality. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.